सँडविचसाठी बटाट्याची भाजी करायची आहे. मिरची घेतली आहे बारीक चिरून, कोथिंबीर, जिरं, राई, धना पावडर, मीठ, हळद आणि हिंग. कढई ठेवली तापायला. तेल लागणार आहे. तेल टाकूया. साधा सोपा सँडविच बनवायचा आहे. राई टाकूया. राई चांगली तडतडून द्यायची. तर राई चांगली तडतडते. तर जिरं टाकूया. जिरं हलकं असं लगेच भाजतं. मिरची टाकली. मिरची चांगली भाजून घ्यायची. मिरची चांगली भाजली आहे. तर त्यात हिंग टाकूया. हळद टाकूया. धना पावडर. तर बटाटा टाकायचा. बटाटा टाकला. आता थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे. चांगली बटाट्याची भाजी परतून घेतली. हे बघा, चांगली परतली. आता त्यात कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकून घेतली. तर त्याला चांगलं परतूया. मी थोडासा जलजिरा टाकणार आहे. चाट मसाला नाही आहे माझ्याकडं. म्हणजे छान एकदम लागल. थोडासा टाकला. झाली भाजी. आता बनवूया आपण साधा सोपा सँडविच. हे बघा, सँडविच घेतलाय. आता ते करूया. हे बघा, आता याला भाजी लावायची. एकदम साधा सोपा अशी भाजी लावूया. वरून चीज टाकूया. चीज टाकूया. हे बघा, चीज पण टाकून घेतला. आता त्याला शॅलो फ्राय करूया. हे बघा, झालं साधा सुद्धा. तर बटर टाकलं थोडासा फ्राय कराय. बघा, तवा ठेवलाय. हे बघा, बटर टाकला. तर त्याला चांगलं फ्राय करूया. मस्त लागतो असा. करून बघा, साधा सोपा एकदम. बघा, आता त्याला पलटूया. आपण भाज्या तयार आहे बघा. आता चीज टाकायचं. झालं. साधा सोपा आपला घरगुती सँडविच. हे बघा, किती मस्त क्रिस्पी होतोय. हा बघा, तयार झालाय. त्याला केचप बरं खायचं. या नाश्ता कराय. नाश्ता कराय या. हे बघा, सँडविच केलंय. किती छान झालंय बघा. हे बघा, या नाश्ता करायला.